आपल्या MHT CETच्या सेकंड अटेम्प्टला आता मोजून 10 ते 11 दिवस शिल्लक राहिले आहेत. मग अजूनसुद्धा विद्यार्थ्यांना वाटतं की माझी झिरो स्टडीज आहे किंवा काहीच प्रिपरेशन नाही झाले. मग अशा केसमध्ये मी विद्यार्थ्यांना काय केलं आहे, 1 मे ते तुमच्या एक्झाम डेपर्यंतचा एक बेस्ट रोडमॅप आणि तुम्हाला किती चॅप्टर्स कव्हर केले पाहिजेत, ते कसे केले पाहिजेत, कोणते क्वेश्चन सॉल्व्ह केले पाहिजेत, हे सगळ्या गोष्टी ना डिटेलमध्ये सांगितल्यात. मिनिमम 90% तरी कसे क्रॉस होतील यासाठी मी आजचा हा व्हिडिओ बनवतो. त्यामुळे आजचा जो व्हिडिओ आहे ना, तो वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे. तो काळजीपूर्वक बघा. आणखीन महत्त्वाची एक गोष्ट हीच आहे की एकतर झिरो स्टडी झाले, काहीच नाही अभ्यास झाला आहे, हे रिग्रेट करत बसण्यापेक्षा जे काही आत्ता अभ्यास झाला आहे तो रिवाईज करणं आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, जास्तीत जास्त सिलेबस अजून कव्हर करणं, हे 2 टार्गेट तुमचे असले पाहिजेत. ठीक आहे, मी आजच्या या व्हिडिओमध्ये हा कंप्लीट रोडमॅप दिला आहे. काळजीपूर्वक बघा आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे काय, जास्तीत जास्त सेल्फ स्टडीवरती करा. जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ॲपची लिंक आणि आमचं व्हॉट्सॲप ग्रुप हे सुद्धा जॉईन दिलेलं आहे. कारण का, इथून पुढे म्हणजे पूर्ण तुमची ॲडमिशन प्रोसेस होईपर्यंत प्रत्येक स्टेपवरती तुम्हाला व्हिडिओज असतील, सगळे जे मटेरियल असेल ते आम्ही तिथे अवेलेबल करून देणार. तर सुरुवात करूया आजच्या या नवीन व्हिडिओला. आता ज्यांचं खरंच झिरो स्टडी आहे त्यांच्यासाठी काय असलं पाहिजे किंवा पुढच्या 10 ते 12 दिवसामध्ये काय करता येईल. एक म्हणजे तुमचं पहिला अटेम्प्ट हा ट्रायल होता, ठीक आहे, परंतु सेकंड अटेम्प्टवरती आता फोकस करणं खूप गरजेचं आहे. आणखीन लक्षात ठेवा की तुमचे टार्गेट, तुम्हाला मी 2 टार्गेट्स देतो आहे. एक म्हणजे काय, जे काही चॅप्टर्स तुम्ही कव्हर केले आहेत ते पहिल्यांदा परफेक्ट करा. ठीक आहे, म्हणजे समजा तुम्ही फिजिक्सचे 1-2 चॅप्टर्स केले असतील, मॅथ्सचे 3-4 परफेक्ट केले असतील, केमिस्ट्रीचे केले असतील, ते पहिल्यांदा परफेक्ट करा आणि नंतर जे अनकवर्ड चॅप्टर्स आहेत त्यांना परफेक्ट करा. आता रिवाईज कसं करायचं, तर एक गोष्ट लक्षात ठेवा की सगळ्यात महत्त्वाचं आहे, त्या चॅप्टरचे तुम्हाला फॉर्म्युलाज पाठ पाहिजेत. ठीक आहे, लास्ट 1 ते 2 वर्षांचे PYQs तुम्हाला पाठ पाहिजेत. आणि मागच्या अटेम्प्टमध्ये ज्या काही तुम्ही मिस्टेक केल्यात, म्हणजे पेपर अटेम्प्ट करताना काही चुका झाल्या असतील किंवा तुमच्या रिव्हिजनमध्ये काही चुका झाल्या असतील, त्या सगळ्या तुमच्या चुकांवरती तुम्हाला आता काम करावं लागेल सेकंड अटेम्प्ट पूर्वी. ठीक आहे, दुसरं आहे ते म्हणजे काय, हे पहिलं झालं की जे कवर्ड सिलेबस आहे त्यांना परफेक्ट करणं. दुसरं आहे की तुम्हाला इनकम्प्लीट सिलेबसवरती फोकस जास्तीत जास्त करावं लागेल. मग आता कोणते चॅप्टर्स तुम्हाला पुढच्या 12 दिवसांमध्ये कव्हर करायचे आहेत, म्हणजे 1 ते तुमचा एक्झाम डे 1 मे पर्यंत. ठीक आहे, आता जे काही हाय वेटेज चॅप्टर्स आहेत, उदाहरणार्थ सांगतो तर मॅथमॅटिक्सचे जर बघाल, मॅथमॅटिक्सचं मॅथमॅटिकल लॉजिक आहे, मॅट्रायसिस आहे, लिनियर प्रोग्रामिंग आहे, प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन, बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन, हे खूप इझी आणि हाय वेटेज चॅप्टर्स आहेत आणि 7 मार्क्स तुम्हाला देतात. म्हणजे 7 क्वेश्चन्स आहेत, म्हणजे 14 मार्क्स तुम्हाला हे चॅप्टर देऊन जातात. ठीक आहे, सेम आहे जे हाय वेटेज चॅप्टर्स आहेत, वेक्टर्स आहे, लाईन अँड प्लेन आहे, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे, अराउंड 10 क्वेश्चन्स, 10 ते 15 क्वेश्चन्स या चॅप्टरमधून होतात. त्यामुळे हे सुद्धा हाय वेटेज चॅप्टर्स आहेत, यांना स्किप करू नका. ठीक आहे, ठीक आहे, तिसरं आहे ते म्हणजे काय, रिमेनिंग जे चॅप्टर्स आहेत, उदाहरणार्थ सांगतो डिफरन्शिएशन आहे, ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ज आहे, डिफरन्शियल इक्वेशन आहे, हे सुद्धा हाय वेटेज चॅप्टर्स आहेत. ॲटलिस्ट तुम्ही हे जरी चॅप्टर इतके कवर केले तरी बऱ्यापैकी मॅथमॅटिक्स तरी तुमचं कवर होऊ शकतो. ठीक आहे, त्यामुळे 1 ते एक्झाम डेपर्यंत पहिली प्रायोरिटी आहे, जे तुम्हाला इझी चॅप्टर्स आहेत त्यांना कवर करणं आणि हाय वेटेज चॅप्टर्स आहेत त्यांना कवर करणं मॅथमॅटिक्सचं. जर वेळ मिळाला तर ॲटलिस्ट या चॅप्टरचं बेसिक कवर करा, डिफरन्शिएशन, ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ज, डिफरन्शियल इक्वेशन किंवा इंटिग्रेशनचा पार्ट. ठीक आहे, तर दुसरा आहे केमिस्ट्रीसाठी. केमिस्ट्रीसाठी लक्षात ठेवा, जर तुमचा म्हणजे जर झिरो स्टडी असेल, केमिस्ट्री सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. कारण का मागच्या शिफ्टमध्ये इझी टू मॉडरेट लेवलचे क्वेश्चन्स आहेत. मग केमिस्ट्री काय करायचं, डेली केमिस्ट्रीचा एक चॅप्टर तुमचा पिकअप करायचा, तो चॅप्टर टेक्स्टबुकमधून, वन शॉट लेक्चरमधून रिवाईज करायचा, त्याचे सगळे फॉर्म्युलाज पाठांतर करायचे आणि जेवढे काही न्यूमरिकल्स क्वेश्चन्स भेटतात केमिस्ट्रीचे त्या चॅप्टर रिलेटेड सगळेच्या सगळे सॉल्व्ह करायला स्टार्ट करा. ठीक आहे, पुढच्या 1 ते 12 मेपर्यंत तुमचं टार्गेट हेच आहे किंवा तुमचा एक्झाम डेपर्यंत केमिस्ट्रीचा डेली एक चॅप्टर झालाच पाहिजे. 100% केमिस्ट्रीचा सिलेबस तुम्ही कवर केला पाहिजे. ठीक आहे, तिसरा आहे तुम्हाला फिजिक्स. आता फिजिक्समध्ये जर बघाल, सगळ्या मुलांना प्रॉब्लेम फेस झाला आहे की वेळ कमी मिळत होता. मग फिजिक्सला तुम्ही काय करू शकता, फिजिक्सच्या टोटल 16 चॅप्टर्सपैकी जेवढे काही चॅप्टर्स तुम्हाला वाटतं तुम्हाला इझी आहेत किंवा मला समजू शकतात, येऊ शकतात, ते सगळे चॅप्टर्स पिकअप करा. ॲटलिस्ट त्याचे 2-3 वर्षाचे PYQ सॉल्व्ह करा. ठीक आहे, हे होतं सिलेबस कसा कवर करायचा ज्यांचा झिरो स्टडी झाला आहे 1 ते 12 मेपर्यंत त्यांच्यासाठी. ठीक आहे, आता येतो नेक्स्ट चॅप्टरवरती की एकतर तुम्हाला फक्त सिलेबस कवर करायचं आहे एवढं झालं का, नाही. आता तुम्हाला काय करायचं आहे, ज्यावेळी तुमचं हॉल तिकीट समजेल, म्हणजे तुमची 12 ते 21 मेच्या दरम्यान तुमची एक्झाम कधीतरी येईल. ठीक आहे, त्याच्या 4 दिवस आधी तुम्हाला कुठलाही नवीन सिलेबस कवर करायचा नाही. ठीक आहे, मग तुम्हाला काय करायचं आहे, फक्त रिव्हिजन आणि मॉक टेस्ट. एक्झामला जाण्याआधी कमीत कमी 5 मॉक टेस्ट तरी देऊन जा.
ठीक आहे. मिनिमम 5 मॉक टेस्ट तुम्ही देऊन जा. ठीक आहे. दुसरं आहे ते म्हणजे काय, बिफोर एक्झाम 2 ते 3 म्हणजे तुम्हाला एक सांगतो का, की सेकंड अटेम्प्ट आहे, सिलेबस कवर झाला आहे, या गोष्टींवरती फोकस करू नका. तुम्हाला इतकंच सांगतो की 1 ते 1 मे ते तुमचा एक्झाम डेपर्यंत तुमची पहिली प्रायोरिटी आहे जो सिलेबस कवर केला आहे त्यांना परफेक्ट करणं. दुसरी प्रायोरिटी आहे जे काही मी आता हाय वेटेज चॅप्टर सांगितले मॅथमॅटिक्स, केमिस्ट्री आणि फिजिक्सचे त्यांना कवर करणं. तिसरी प्रायोरिटी आहे जे मी तुम्हाला आता सांगितले की मॉक टेस्ट द्यायचे, तर मिनिमम 5 मॉक टेस्ट तुम्हाला अटेम्प्ट करून जाणं. एवढं केलं तरीसुद्धा 90% आरामात मिळू शकतं. ठीक आहे. 90% मिळवणं डिफिकल्ट नाही आहे. तुमचा प्रॉब्लेम काय होतो आहे, माझा झिरो स्टडी झाला आहे, काहीच नाही अभ्यास झाला आहे, बाकीच्यांचा इतका अभ्यास झाला आहे वगैरे वगैरे, आणि याच गोष्टी तुक्का स्ट्रॅटेजी या गोष्टींवरती तुम्ही टाईम वेस्ट करताय. लक्षात ठेवा, जर तुम्ही पेपरच सॉल्व करणार नसाल तर ते तुक्का स्ट्रॅटेजी कशी इम्प्लिमेंट करायची आहे हे समजणार कसं ना. ठीक आहे. त्यामुळे या गोष्टींची काळजी घ्या. पुढचे 12 दिवस झोपून जो काही आता प्लॅन सांगितलं आहे तेवढा कवर करा. ठीक आहे. हे होतं कॅटेगरी 1ची मुलं ज्यांना सिलेबस लेस कवर झाला आहे किंवा मी झिरो स्टडी. ठीक आहे. आता मॉक टेस्ट वगैरे कुठे लावायचे आहेत, एक तर आमच्यासुद्धा मॉक टेस्टचे रजिस्ट्रेशन स्टार्ट आहे. ज्यांना अप्लाय करायचं आहे नक्की अप्लाय करा. कमीत कमी प्राईसमध्ये मॉक टेस्ट अवेलेबल आहेत. टोटल 35 फुल सिलेबस टेस्ट आहेत, जशा तुमच्या CETची ॲक्च्युअल एक्झाम होते 2026 सारखी सेम मोबाईलवरती लॅपटॉपवरती तुम्ही त्याच इंटरफेसचा एक्झाम देऊ शकता. दुसरा आहे इन्स्टंटली रिझल्ट कळतो, तुम्हाला सोल्युशन्स मिळतात आणि सेम डिफिकल्टी लेवल मेंटेन ठेवले. हाय डिफिकल्टी लेवल आहे, इझी लेवलचे चॅप्टर्स पण क्वेश्चन पेपर पण ठेवले आहेत. तिसरं आहे ते पर्सनल मेंटरशिप, ज्याच्यामध्ये आम्ही पर्सनली तुम्हाला गाईड करतो की कुठेही तुमचे मिस्टेक्स सुधारायचे आहेत, स्कोर कसा इम्प्रूव्ह करायचा त्या रिगार्डिंग. फिजिक्सचे हँड रिटन नोट्स मिळतात, त्यानंतर सगळ्या चॅप्टर्सच्या तुम्हाला शॉर्ट नोट्स वगैरे मिळतात. ते सगळं तुम्ही यूज करू शकता. आता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ॲपची लिंक दिली आहे, ॲप डाउनलोड करा. त्याच्या स्टोअर सेक्शनमध्ये ते ॲपची लिंक आहे, स्टोअर सेक्शनमध्ये जाऊन तो कोर्समध्ये एनरोल करू शकता. आता शेवटचा अटेम्प्ट आणि काही दिवस शिल्लक आहेत, त्यामुळे यावेळीची जी प्राईस आहे ती एकदम मिनिमम ठेवली आहे. एकतर लिस्ट प्राईसवरती त्या टेस्ट अवेलेबल आहेत. नक्की एनरोल करा आणि जास्तीत जास्त मॉक टेस्ट द्या. ठीक आहे. आता येतो सेकंड कॅटेगरीची मुलं की ज्यांचा सिलेबस 40 to 70% प्लस सिलेबस कवर झाला आहे. एकतर त्यांना 90% तर ना खूप इझी आहे. ठीक आहे. सेकंड अटेम्प्टमध्ये मग तुम्हाला काय करायचं आहे, सेम तुम्हाला सुद्धा पहिल्यांदा जो सिलेबस कवर केला आहे तो रिवाईज करायचा आहे. ठीक आहे. आणि जे काही इनकम्प्लीट तुमचे चॅप्टर्स आहेत त्यांना पहिल्यांदा कवर करा. म्हणजे 1 मे ते अराऊंड तुम्ही 7 मेपर्यंत. ठीक आहे. जेवढे काही इनकम्प्लीट चॅप्टर्स तुमच्या सिलेबसमध्ये कवर आहेत त्यांना जास्तीत जास्त कवर करा. का इनकम्प्लीट सिलेबस कोणीही ठेवू नये, जास्तीत जास्त चॅप्टर्स कवर करा. आणि तिथून पुढे 8 मे ते तुमचा एक्झाम डेपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे, डेली एक मॉक टेस्ट प्लस तुम्हाला काय करायचं आहे त्या मॉक टेस्टचं ॲनालिसिस आणि रिव्हिजन. ठीक आहे. मॉक टेस्ट म्हणजे काय, तर एका स्लॉटमध्ये समजा तुम्ही मॉक टेस्ट दिली सकाळी 9 ते 12, 12 ते 1 या वेळेत कोणते क्वेश्चन चुकलेत बरोबर आहेत त्यांना सॉल्व करायचं. 1 ते 2 गॅप घ्या, 2 ते 5 3 तास जे क्वेश्चन चुकले त्याचे सोल्युशन्स बघा, त्या रिलेटेड कन्सेप्ट रिवाईज करा. हे असतं मॉक टेस्टचं ॲनालिसिस. आणि त्यानंतर काय करायचं, मॉक टेस्ट ॲनालिसिसमधून समजतं की हा माझा चॅप्टर वीक आहे, या कन्सेप्ट माझ्या वीक आहे, मग काय करायचं, रिव्हिजन करायचं त्या कन्सेप्टचं, त्याचे क्वेश्चन सॉल्व करा, PYQ सॉल्व करा. आणखीन सगळ्या मुलांना एक महत्त्वाची गोष्ट, जास्तीत जास्त PYQचं रिव्हिजन करा आणि जा. PYQ ॲज इट इज रिपीट होणार नाहीत, परंतु कन्सेप्ट किंवा त्या लेवलचे क्वेश्चन्स तुम्हाला परत विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. या 2 गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत, रिव्हिजन, मॉक टेस्ट आणि मॉक टेस्टचं ॲनालिसिस. ठीक आहे. आणि तुम्ही सुद्धा 5 ते 7 मिनिमम मॉक टेस्ट द्या आणि जा. आणि ज्यांचा सिलेबस लक्षात ठेवा 70%हून जास्त कवर झाला आहे त्यांनी काळजी करू नका, व्यवस्थित आहे. आता 95% क्रॉस करायची वेळ आलेली आहे. जास्तीत जास्त सिलेबस अगेन तुम्ही कवर करा, जो काही इनकम्प्लीट असेल तो मॉक टेस्ट द्या आणि व्यवस्थित जा. मी सेकंड अटेम्प्टसाठी फक्त 2-3 गोष्टी सांगेल. एक म्हणजे काय, जास्तीत जास्त सिलेबस कवर करणं, कारण का जेवढा सिलेबस कवर कराल तेवढे चान्सेस आहेत की क्वेश्चन्स तुम्हाला जमून जातील. दुसरा आहे ते म्हणजे PYQचं जास्तीत जास्त रिव्हिजन करणं. ठीक आहे. आणि तिसरा आहे ते म्हणजे काय, एक पेपर अटेम्प्टिंग स्ट्रॅटेजी असणं, ज्यामधून तुम्हाला ॲटलिस्ट अंदाज येईल की मला क्वेश्चन कुठला अटेम्प्ट केला पाहिजे कुठे. प्रायोरिटी सेट करताना मॅथमॅटिक्स, दुसरी केमिस्ट्री, तिसरी फिजिक्स अशी प्रायोरिटी ठेवा आणि व्यवस्थित एक्झामला द्या. झिरो स्टडी झाला आहे म्हणून रेग्रेट करू नका. जे येते त्याच्यावरती चांगलं परफेक्ट करा आणि जे अनकवर्ड आहे त्यांना परफेक्ट करा. ठीक आहे. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे देखील मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. धन्यवाद.